डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। धन्यवाद। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांच्या 133व्या जयंती निमित्त आचारसंहिता असल्यामुळे ही जयंती आपण पूर्वसंध्येला लवकर हा कार्यक्रम बंद करतो, कारण की या संविधानामध्ये जे बाबासाहेबांनी नियम घालून दिले त्याचं कडेकोट पालन पोलीस अधिकारी आम्ही करतोय। आणि कधी वामन म्हात्रे आणि त्याची मागची टीम या बदलापूर शहरामध्ये जातीय भेदाच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला एकत्र घेऊन आम्ही या बदलापूर शहरामध्ये काम करत असतो। आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून या आपल्या रमेशवाडीमध्ये आपण हा पूर्णकृती पुतळा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं बसवलेला आहे। प्रत्येक माझ्या भीमसैनिकांनी, माझ्या माता भगिनींनी नुसतं पूर्णकृती पुतळ्यावर वामन म्हात्रे थांबलेला नाही। मागच्या वर्षी मी तुम्हाला शब्द दिलेला होता की या बदलापूर शहरामध्ये एक बाबासाहेब आंबेडकरांचे आर्ट गॅलरी असेल आणि तिथं आजच लोकार्पण सोहळा आम्ही केलेला आहे। उद्या सर्वांनी बाबासाहेबांना मानवंदना करून ती आर्ट गॅलरी जाऊन बघायची आहे, कारण का बदलापूर शहर हे मला ऐतिहासिक शहर बनवायचं आहे। या शहराला बाबासाहेबांचे पदन प्रशाने स्पर्श झालेली भूमी आहे, शिवाजी महाराजांच्या पदन प्रशाने पावन झालेली भूमी आहे। अशा थोर मोठ्या आपल्या महापुरुषांनी या भूमीला पाय लागलेले आहेत, तर ती भूमी आपल्याला नक्कीच ऐतिहासिक करायची आहे। त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या तरुणांची पाठीशी पाहिजेत, तर आणि तरच आम्ही हे घडवू शकतो। चांगलं उद्यान आम्ही बाबासाहेबांच्या नावाने केलेलं आहे, चांगल्या रस्त्यांना प्रवेशद्वाराला नाव आम्ही बाबासाहेबांचं दिलेलं आहे आणि आज आर्ट गॅलरी सुद्धा केलेली आहे। मी मागच्या वर्षी तुम्हाला वचन दिलंय, ज्या दिवशी या नगर परिषदेच्या निवडणुका होतील आपल्याला 1 जानेवारीला पुढे जावं लागतं भीमा कोरेगावला। पहिलं वामन म्हात्रेचं काम असेल ते स्तंभाचं काम असेल आणि ते स्तंभ सोनवली या ठिकाणी आम्ही स्मारकामध्ये उभारणार आहोत। या बदलापूर शहराचा चेहराभोरा बदलण्याचं काम आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या आशीर्वादाने केलेलं आहे। लोकांना राग येतो, पण राग जर आपण आवरायला शिकलो तर नक्कीच आपलं बदलापूर शहर हे पुढे जाईल। मला सुद्धा या रमेशवाडीमध्ये काम करत असताना भरपूर लोकांचा त्रास होता, पण मी तो पचवून घेतला, कारण की मी बाबासाहेबांच्या संविधानाशी बांधलेलो होतो। मी उलट सुलट काहीतरी करायला गेलो असतो तर आज या ठिकाणी पूर्णकृती पुतळा दिसला नसता, मग त्याचा सातबारा घडला नसता, चांगली जागा आपल्याला उपलब्ध झाली नसती। म्हणून नेहमी मी माझ्या मनात येते करतो। आमचे रमेशवाडीतले ज्येष्ठ नागरिक सांगायचे आर्ट गॅलरी म्हणजे काय करणार, त्यांना काहीच समजत नव्हतं। मी बोला तुम्ही वेट अँड वॉच, ज्या दिवशी बघाल माझ्या माता भगिनी मी आता लोकार्पण होत त्यांच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं। मला सुद्धा थोडासा अभिमान वाटला की नक्कीच वामन म्हात्रेंनी या बदलापूर भूमीमध्ये जन्म घेतला, तो नक्कीच बाबासाहेबांचं पूर्णकृती पुतळ्यासाठी असेल, आर्ट गॅलरीसाठी असेल, प्रवेशद्वाराला नाव देण्यासाठी असेल, चांगलं उद्यान बनवण्यासाठी असेल असं माझ्या मनाला स्वतःला वाटलं। म्हणून ही 133वी जयंती आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील असं मला वाटतंय।
असेच आपला एकोपा आपण या बदलापूर शहरामध्ये एकत्र ठेवा, कारण की बाबासाहेबांच्या मुळे मी नगराध्यक्ष होऊ शकलो, नगरसेवक होऊ शकलो. माझ्या छोट्या भावाला कधी आम्ही शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहे, पण आम्हाला वाटलं नव्हतं की माझ्या घरामध्ये एक आमदार होईल. तो सुद्धा आमदार संविधानामुळे एक शिक्षकांचा लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये असावा, तो सुद्धा सदस्य बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपल्याला आमच्या घरामध्ये भेटलेला आहे. त्याच्या मागे आपल्या सर्वांची कृपा आशीर्वाद नक्कीच आहेत आणि बदलापूरची सर्व आपण जनता आमच्या म्हात्रे कुटुंबावर प्रेम करता आणि नक्कीच जेव्हा तुम्ही आमच्यावर प्रेम करत असाल त्या प्रेमाला कधी कडा वामन म्हात्रे जाऊ देणार नाही असा शब्द आजच्या दिवशी देतो. असंच आपण गुन्हा गोविंदाने या शहरामध्ये राहूया. या बदलापूर शहरामध्ये चांगली उद्यानं, चांगलं क्रीडा संकुल, चांगलं नाट्यगृह आणि तुमच्या माहितीमध्ये सांगतो ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 50-50 लाख रुपये देऊन कामकरच्या इथलं गार्डन आणि वाटिका या ठिकाणी असलेल्या गार्डन मध्ये 2 समाज मंदिर आम्ही बांधण्याचा संकल्प केलेला आहे. त्याचं पूर्ण एस्टिमेट टेक्निकल सँक्शन सर्व जर आत्यावर्षाचा नसती तर त्याचं काम चालू झालं असतं आणि त्या दोन्ही सभागृहांना एकाला भीमाई रमाबाई असं सभागृह दोन्ही यांना नाव देण्यात आलं आहे. नक्कीच 15 ऑगस्ट पर्यंत त्याचं लोकार्पण सोहळा करणार आहोत, कारण का आपल्या समाजामध्ये भरपूर गोरगरीब आहेत. त्यांचं लग्न कार्य करायचं असेल आम्ही त्या खालच्या ठिकाणी व्यासपीठ घेतलेले, वरती सभागृह घेतलेले, दोघा नवरा नवरीला चेंजिंग रूम घेतलेले आहेत, बाथरूम घेतलेले आहेत. असं सर्व टेक्निकली आपल्या सुविधा सहित ते सभागृह आम्ही आपल्याला बांधून लोकार्पण करणार आहोत. नक्कीच बोलण्यासारखं भरपूर काही आहे. आपण सर्व असेच एकत्र राहा. मी आई जगदंबेला सांगेन की माझ्या माता भगिनींना निरोगी आणि दीर्घायुष्य देवो आणि जे बाबासाहेबांचं संविधान आहे ते संविधान कोणी काही बोललं तरी जसंच्या तसंच राहो एवढी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. कोणार्क, अपना शहर अपनी बात.